नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने दडपे पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। खायला अतिशय छान आणि खमंग लागतात आणि बनवायला देखील खूप सोपे आहे। चला तर मग सुरुवात करूयात। तर या ठिकाणी मी 2 जणांना पुरतील एवढे पोहे घेतलेले आहेत आणि या पोह्यांवरती असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त ह्याचा लगदा करायचा नाही। असं अलगद हाताने पाणी शिंपडून याला भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते मोकळे होतात। तर इथे पहा, छान असे मोकळे हे पोहे झालेले आहेत। तर यासाठी आता आपण एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता ह्या पोह्यांवरती आपण जो कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊयात। छान असं मिक्स करून घेऊयात कांदा आणि कोथिंबीर। परत ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्याच्या नंतर देखील याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे, पिठी साखर देखील टाकू शकता। तर आता आपण ह्यावरती तडका बनवणार आहोत। यावरती टाकण्यासाठी तर गॅसवरती मी तडका पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं, जिरे आणि मोहरी टाकलेली आहे। जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात। इथे मी भरपूर शेंगदाणे टाकलेले आहेत, हिरवी मिरची देखील टाकलेली आहे। कढीपत्त्याचे पाने टाकून घेऊयात आणि छान हा तडका तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता या ठिकाणी। आता हे तडका जे आहे ते आपण पोह्यांवरती टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने पोह्यांवरती हा तडका टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त हे मिक्स मी करून घेतलेलं आहे। शेंगदाणे बघू शकता जास्त प्रमाणात टाकले, खायला देखील छान लागतात शेंगदाणे। तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर ह्यावरती मी डाळिंबाच्या बिया टाकलेल्या आहेत। तर हे डाळिंबाच्या बिया ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालतील। तर एका प्लेटमध्ये हे सर्व करण्यासाठी मी पोहे घेतलेले आहेत। तर बघू शकता खूप छान हे पोहे झालेले आहेत। तर नेहमीचे पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे पोहे आपण नाश्त्याला बनवू शकतो, पटकन तयार होतात आणि खायला देखील खूप छान लागतात। तर असे पोहे तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।